किचनमध्ये एंटर केल्यावर ना मला आज सगळीकडे काचेचीच भांडी दिसत होती, कारण ही सगळी ना काल यूज झालेली होती. म्हणजे गेल्या 2 दिवसांमध्ये जी यूज झालेली भांडी होती ना, सगळी वरती तशीच सचिनने ठेवलेली. आज त्याला सुट्टी होती. आज त्याला फ्रायडे सॅटर्डे संडे असं 3 दिवस मस्त असा हॉलिडे आलेला. आणि जे असे बँकेत वगैरे कामाला असतात त्यांना किती छान मस्त अशा 3 दिवसाचा वीकेंड असा मिळतो. तर ही त्याची ऑफिसची बॉटल आहे, ती मी वॉश करून ठेवलेली आणि त्याने अशीच बंद करून ठेवली बघा. आता ती मी ओपन करून ठेवते, कारण आतून ती ड्राय नाही झाली. हा जो कालचा कप होता, म्हणजे जो मग होता, तो पण मी इथे साईडला ठेवून देते. तो मी आता ठेवून घेते. आणि हे जे कंटेनर आहेत ना, ते कितीही सुकलेले दिसले बाहेरून तरी ते आतून सुकलेले नसतात. बऱ्याच वेळा त्याच्या आतून कडा असतात, रबर असतात ना, त्याच्यामध्ये ओलावा असतो. तर तेही नेहमी बघून घ्यायचं, कारण तुम्ही नॉर्मल प्लॅस्टिकचं जरी वापरा किंवा काचेचे वापरा, या रबरामध्ये ना बरंचसं सगळं आतमध्ये जाऊन बसलेलं असतं. आता आपण ह्याच्यात बॅटर ठेवलेलं, बॅटर थोडं थोडं कुठे आतमध्ये जाऊन बसेल आता तुम्हाला कळणार नाही. वॉश करताना व्यवस्थित रबर काढून घ्यायचा आणि तो व्यवस्थित ड्राय झाला आहे की नाही तो बघायचा आणि नंतरच हे करायचं. आता इथे पण तुम्हाला सांगते बघा, आपण बॅटर असं ओततो ना, तेव्हा बऱ्याच वेळा या ज्या बाजूच्या कडा असतात ना, त्या आपल्याला आतमध्ये असतात. आपण घाईघाईत काय करतो, वरच्यावर किंवा आतमध्ये व्यवस्थित त्याला घासतो, पण या कडांमध्ये ना उलट्या साईडने आपण कधीच घासत नाही. तर त्याच्यामध्ये ना बऱ्याच वेळा जाऊन सगळं लिक्विड जर असतं ना तर बसलं जातं. जसं बॅटर आहे ना, तुम्हाला कळणार पण नाही, हार्डली एखाद थेंब कुठेतरी ओघळला असेल आणि तो तिथे जाऊन बसेल आणि आपलं लक्ष नाही जात नाही, आणि मग तो तसाच ड्राय होऊन कंटेनर आपण तसाच सुकवून देखील ठेवतो. तर आता मी हे एकात एक कंटेनर पॅक केले, कारण मला आता हे परत जिथून मी काढले तिथे व्यवस्थित स्टोअर करायचं. छोट्या कंटेनरचं बघाल ना, तो पण ओला होता म्हणून मी तो पण साईडला करून ठेवला, म्हणजे ते ड्राय होतील. आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे या काचेच्या गोष्टी थोड्याशा व्यवस्थित हाताळाव्या लागतात, म्हणून त्या जिथे होत्या त्यांच्या जागेवर त्या ठेवून घेते. आणि आज मी सकाळी बघा ना, मी खाण्यासाठी हे घेऊन गेलेली भाकरवडी आणि चिरोटे. तर चिरोटे माझे तसेच राहिले डब्यात, घाई गडबडीत, म्हणजे लक्षातच नाही राहिलं. पूर्ण दिवस गेला तरी माझ्या लक्षात आलं नाही. आता मी जेव्हा टिफिनच्या म्हणजे काढायला गेली बॅगेतनं, टिफिन बॅगमधनं, तेव्हा मला कळलं की अरे चिरोटे आज तसेच राहिले बॅगेमध्ये. आणि आत्ता ते खाण्यात काही अर्थ नाही, कारण आत्ता खाल्लं तर भूक सगळी माझी मरून जाणार. आणि आज कितीही म्हटलं ना आपण, मी कितीही ठरवलं सकाळी करायचं, तर घाई गडबड जेव्हा होते किंवा जेव्हा माझं व्लॉगचं काम राहिलेलं असतं थोडंफार एडिटिंगचं, आणि ते मी सकाळी ट्रेनमध्ये करत असते ना, तेव्हा मला सगळ्याचा विसर पडून जातो आणि मी तर पूर्ण व्लॉगच्या ह्याच्यातच असते. आणि हे सगळं आज असंच राहिलेलं. आता हे उद्यासाठी जाईल. तर आज आपल्या किचनसाठी एक नवीन प्रोडक्ट आणलेला आहे, तो मी तुमच्याबरोबर शेअर करते. प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा ही सगळ्यांच्याच घरी वापरण्यात येणारी गोष्ट आहे. आणि हे स्टँड आहेत, स्टीलचे स्टँड आहेत, आणि हे मला पप्पांनी घेऊन दिलेले. हे मागे कधीतरी मी त्यांना म्हणालेली की मला हे स्टँड नवीन घ्यायचेत, तर ते दुकानात गेलेले, तर त्यांनी माझ्यासाठी हे 4 स्टँड घेऊन आणले. 2 छोटे साईजचे आणि 2 मोठ्या साईजचे. तर असं बऱ्याच वेळा होतं, आणि ते मला बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या गोष्टी आठवणीने आणून देत असतात. म्हणजे मी कधीतरी बोलून गेलेली असेल की ही गोष्ट मला घ्यायची आहे, पण ती त्यांच्या गोष्टी बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या लक्षात असतात, आणि जेव्हा कधी ते मला भेटतात तेव्हा अशी काही ना काहीतरी गोष्ट मला नेहमी घरी घेऊनच येतात. तर इथे बघू शकता हे 4 स्टँड आहेत, आणि आता 2 छोटे आणि 2 मोठे. माझ्याकडे जे आहेत ना ते बरेच जुने आहेत, आणि म्हणजे मी कधी ते चेंजेस केले नाहीत, आणि आता यानंतर खूप पातळ झालेत. तुम्हाला मी ते दाखवते. मी याच्या खाली ठेवलं आहे, जो आपला ग्लास कंटेनर ठेवते मी त्याच्या खाली ठेवते, आणि तुम्ही बघू शकता अगदी पातळ झालेत. आणि तुम्ही त्यांच्या कडाच बघू शकता, आणि ना ते थोडेसे मध्ये वजन ठेवून ठेवून ना मध्ये बेंड पण झालेले आहेत. तर आता त्याला रिप्लेस करण्याची खरंच खूप गरज होती, तर आणायचं आपल्याकडे आज ही वस्तू आलेली आहे. तर आता ह्याचं थोडंसं म्हणजे बघून घेते, वॉश करून घेते, आणि मग मी हे वापरायला काढणार आहे. असेच डायरेक्ट वापरायला काढणार नाही. आणि कितीही म्हटलं तरी माझ्याकडे ना ऑलरेडी माझ्यामध्ये 6 आहेत, पण हे 4 मी आता सध्या वापरायला काढेन, आणि जे 2 आहेत त्यातले जुन्यामधलेच वापरेन मी. आणि आत्ता फक्त हे तिथे साईडला ठेवून देते. नंतर सगळं जेवण वगैरे झालं, भांडी घासेन ना, तेव्हा मात्र ते घासून घेईन. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदरच्या दिवसाच्या सुंदरच्या शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे शुक्रवार, आणि जेव्हापासून आपले व्हिडिओ परत चालू झालाय आणि रोजचा एक ब्लॉग अपलोड केल्यानंतर रोज माझ्यामध्ये एक अजून कुठून पॉझिटिव्ह एनर्जी येते ना, मला खरंच माहिती नाही, पण अजून एक छान असं नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मी तयारच असते. आज पण छान एक नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला जी माझी काचेची भांडी आहेत
जरी आपण ती कशा पद्धतीने म्हणजे हाताळली, म्हणजे कशा पद्धतीने आपण ठेवतो, त्याच्यापेक्षा त्याची केअर कशी करायची हे देखील मी तुम्हाला थोडक्यात असं सांगितलेलं आहे. माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी थोडी थोडी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. काचेची भांडी असो, स्टीलची भांडी असो, कुठलीही भांडी असो, पण त्याच्या ज्या कडा असतात ना, त्या खूप छान पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित क्लीन केलात तर त्या जास्त काळ टिकतात. म्हणजे जसं तुम्ही स्टीलचे डबे पण म्हणा, आतल्या साईडने जे कडा असतात ना, आपण तेवढं असं लक्ष न देता ना सुरुवातीला फक्त वरच्यावर घासतो आणि आतमधली जी कडा असते ना ती काळी काळी होत जाते. म्हणजे असं प्लेटच्या बाबतीत म्हणा किंवा ज्याला खाचा खाचा खूप असतात किंवा डिझाईन्स खूप असतात अशा काचेच्या भांड्यांमध्ये, किंवा इव्हन साधा चहाचा पेला घ्या तुम्ही किंवा बऱ्याच वेळा चहाचा टोप घ्या, खूप जास्त आपण व्यवस्थित जर तो घासला नाही ना तो तिथल्या तिथे काळा काळा होऊन ना बऱ्याच वेळेस ना तो असा काळा काळा झालेला टोप आपल्याला दिसतो. तुम्ही जर नीट तेव्हाच्या तेव्हा रोज व्यवस्थित थोडा थोडा क्लीन कराल ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लीन होतात आणि त्या तशाच्या तशाच चांगल्या चकचकीत दिसतात. म्हणजे वर्षानुवर्ष ते तशाच्या तशाच दिसतात. तर माझी सवय अशी पहिल्यापासूनच आहे की पहिल्यापासूनच जेव्हा तुम्ही वस्तू घ्याल तर ती व्यवस्थित नीट त्याची काळजी घ्या, म्हणजे ती तुम्हाला खूप चांगली साथ देईल. वस्तू सजीव असो की निर्जीव असो याच्याशी काही घेणं देणं नसतं. तुम्ही त्याला कसं हँडल करता, तुम्ही त्याची कशी केअर घेता याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर आज जसं मी म्हटलं तुम्हाला बघा, चिरोटे एवढी माझी आवडती गोष्ट होती, पण वेळेअभावी म्हणजे मला सुचलंच नाही, माझ्या लक्षातच नाही राहिलं. म्हणजे कामाचं म्हणण्यापेक्षा सकाळी ट्रेनमध्ये ना मला सकाळी जाताना थोडीशी गर्दी असते, येताना एवढी गर्दी नसते, कारण मी डाऊनची जी सुट्टे म्हणजे रिटर्नवरची जी ट्रेन असते ना ती पकडते मी, त्याच्यामुळे मला बसायला व्यवस्थित मिळतं येताना. त्याच्यामुळे संध्याकाळचं एवढं काही नसतं, पण सकाळी माझ्या लक्षात नाही राहिलं. आणि संध्याकाळी मी दुपारी ऑफिसमधून निघताना मी लंच टाईममध्ये बघितलेलं की अरे हा डब्बा तर आहे, आपण खाऊया, जाताना आपल्याला ट्रेनमध्ये होईल, पण ते पण माझ्या लक्षात नाही राहिलं. घरी आल्यानंतर जेव्हा मी टिफिनची बॅग ओपन केली तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे चिरोटे राहिले. आणि आता हे खायचे म्हटले ना तर आता खाऊन उपयोग नाही, कारण मग आता हे गोड खाल्लं ना की भूक सगळी मरून जाते आणि मग जेवायला अजिबात होत नाही. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला साधं सिंपल असं माझं रुटीन शेअर करणार आहे. आणि जे काल 2 दिवसापासून आपल्याला राहिलेलं ब्लाऊजचं ती टिप मी तुम्हाला आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे आवळ्यांचं जे मी पाणी केलेलं म्हणजे मिठाच्या पाण्यात जे भिजवत घातलेले ते आता 3 दिवस झालेले आहेत, ते कसे आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवते. चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया. ब्लाऊज पीसची जी गोष्ट होती, म्हणजे ब्लाऊज एकाच साडीचा ब्लाऊज असेल आणि त्याच्यामधनं 2 ब्लाऊज कसे तयार करायचे, तर त्याचा मी हा एक पॅटर्न तुम्हाला दाखवते. माझ्याकडे बरेचसे असे ब्लाऊज आहेत जे आई आणि मी आम्ही दोघींनी असे शिवलेले आहेत. तर हा जो ब्लाऊज आहे ना याचं मटेरियल असं आहे बघा, आणि याच पॅटर्नची सेम अशी साडी आहे. तर साडीवर एकाच साडीवर 2 ब्लाऊज कसे शिवायचे, तर आम्ही काय केलेलं, सेम असा याच मॅचिंगचा आम्ही हा ब्लाऊज पीस घेतलेला आणि हा ना सिल्क मटेरियलमध्ये आम्ही ब्लाऊज पीस घेतलेला. जर तुम्ही पॉलिस्टर किंवा कॉटन किंवा थोडंसं नॉन सिल्की मटेरियल जे असतं त्याच्यामध्ये जर घ्यायला गेलात ना तर एवढा मॅचिंग तुम्हाला सेम टू सेम नाही मिळणार. पण थोडं सिल्कमध्ये थोडेसे जास्त पैसे आपण मीटर वाईज घातले तर तुम्हाला छान व्यवस्थित मॅचिंग मिळेल आणि कळून देखील येणार नाही. तर पुढचा जो पोर्शन आहे तो आपला एक साईडचा तो पूर्ण पदरामध्ये जातो आणि दुसरा साईड अजिबात थोडासा राहतो शोल्डर पुरता, अगदी काही कळून येत नाही, कारण हात तर आपण परत या ब्लाऊज पीसचा जो असतो त्याने शिवलेला असतो. तर इथे बघू शकता अगदी सेम दिसतोय, कुठेही काही फरक दिसत नाही. तर त्याच्यामुळे एका ब्लाऊजमध्ये या साडीचा जो बॅक आणि हात आहे तर ते 2 होऊ शकतात, आणि जो आपण दुसरा 1 मीटर कपडा घेऊ त्याच्यामधनं पुढचे पोर्शन दोघांचेही होऊ शकतात. म्हणजे माझा आणि माझ्या आईचा पुढचा पोर्शन वेगळ्या ब्लाऊजमध्ये होत होता आणि हा जो बॅक आहे तो आमच्या साडीच्या ब्लाऊजमध्ये आमच्या दोघींचाही होत होता. आणि ही जी बॉर्डर आहे ती देखील आमच्या दोघींच्या याला होत होती, कारण साडीच्या दोन्ही साईडला बॉर्डर असते, त्याच्यामुळे ही इथे पण झाली माझ्या हाताला आणि आईच्या ब्लाऊजला पण झाली. आम्ही ती खूप मोठी पण होती त्याच्यामुळे इथे लावली नाही आणि ती आम्ही दोघांच्याही हाताला ती यूज केली. तर हा एक ऑप्शन आहे, म्हणजे हा ऑप्शन तुम्हाला पण बऱ्याच वेळा माहिती असेल कदाचित, पण मी म्हटलं काल आपल्याला 2 दिवसापूर्वी जी कमेंट आलेली तर म्हटलं चला ही पण एक गोष्ट आहे जी आपण तुमच्याबरोबर शेअर करू शकतो, म्हणून मी शेअर केली. आणि तुम्ही बघाल ना तर खरंच हा एक पॅटर्न अशा पद्धतीने जर तुम्ही शिवलात तर तुम्हाला पण एका साडीवर, म्हणजे 2 बहिणी जेव्हा असतात त्यांना आईची एकच साडी असते पण दोघींना पण तीच साडी नेसायची असते आणि ब्लाऊज मात्र त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. तर अशा वेळेस आपण अशी एखादी ट्रिक वापरून अशा पद्धतीने ब्लाऊज शिवू शकतो. तर आय होप तुम्हाला ही ट्रिक माझी आवडली असेल, किंवा तुमच्याकडे काही सजेशन्स असतील किंवा अजून काही ट्रिक्स असतील किंवा टिप्स असतील मला नक्की सांगा. चला आता किचनमधल्या कामांना सुरुवात करूया आपण.
किचनमध्ये आल्यानंतर सर्वात आधी वरण भाताचा मी कुकर लावून घेतलेला आहे. तर कुकर लावला की अर्ध काम झालं. एका साईडला मी चपातीचं पीठ पण मळून घेणार आहे आणि थोडीफार भाजीची तयारी. आणि त्याचबरोबर मला उद्या सकाळी टिफिनसाठी पापड न्यायचे तळून. तर ते मी आत्ताच काढून ठेवणार आहे, कारण मग सकाळी कितीही म्हटलं तरी कधी कधी लक्षात राहत नाही. कधीतरी माझ्या डोळ्याच्या समोर चाट जरी असेल ना, तरी पण माझ्या घाई गडबडीतनं ते राहून जातं. म्हणून मी आता हे छोट्या डब्यात काढून ठेवणार आहे आणि हा डब्बा आहे ना इथेच समोर ठेवेन, म्हणजे सकाळसाठी मला आठवणीत येईल की बाबा मला पापड तळून न्यायचं आहे. तर तुम्हाला आवळे दाखवते मी. आता मी या छोट्याशा जारमध्ये ठेवलेले, ती जार दाखवते तुम्हाला. आणि अगदी व्यवस्थित राहिलेत बघा. अगदी याचं पाण्यावरती कुठेही काही तवंग आलेला नाही आहे किंवा काही खराब झालेलं नाही, काही स्मेल येत नाही. आवळ्यांचा कलर चेंज होतो आहे, पण मी हे अजून एक दिवस ठेवणार आहे. हे अजून पूर्णपणे थोडासा त्याचा हिरव्याचा सफेदचा रंग झाला ना की मग आपण हे फ्रीजमध्ये स्टोअर करायला ठेवणार आहे. तर आजचा दिवस मी ठेवेन, म्हणजे उद्या संध्याकाळी मी फ्रीजमध्ये स्टोअर करेन. तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग मला असं माहिती आहे की थोडासा छोटासा झालाय, कारण आजचा ब्लॉग मी वेळेअभावी थोडासा स्वीट अँड सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या दिवशी मला थोडंसं काम असतं, जसं मी म्हणते माझी थोडीशी स्टडीज पण चालू आहे, तर थोडंसं मला ते पण मॅनेज करायचं असतं. तर त्यावेळेस मी स्वीट अँड सिम्पल ब्लॉग ठेवण्याचा प्रयत्न करते. तर मला जसं जमेल तसं मी काही रेसिपीज वेगवेगळ्या त्या सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. उद्या परवा म्हणजे रविवारची मला थोडीशी तयारी करायची, कारण रविवारी माझी थोडीशी ऑर्डर आहे, त्याचं कुरिअरचं काम माझं चालू असणार आहे. म्हणजे त्याच्या आधी सगळ्या गोष्टी तयार करायच्यात आणि त्याच्यानंतर मग डिस्पॅचिंगचं काम माझं रविवारी रात्री असेल. तर ते पण थोडं मला सामान वगैरे जे आणायचं त्याची पण मला लिस्ट करायची आहे. त्याच्यामुळे मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमच्याच कमेंटने मला नवीन एनर्जी मिळत असते की मी छान छान ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायला घेऊन येत असते. तर असंच तुमचं प्रेम, तुमचं सपोर्ट तुमच्या कमेंट मार्फत माझ्यासोबत असू दे आणि मला पण तुमच्याकडनं छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते. तुमच्या सगळ्यांच्या प्रत्येक कमेंटमधनं मला हेच असतं की प्राजक्ता, तुझ्याकडनं आम्हाला एक एनर्जी मिळते, तुझ्याकडनं आम्हाला एक मोटिवेशन मिळतं. पण माझ्यासाठी माझ्या ह्या सगळ्या रुटीनच्या गोष्टी आहेत, ज्या मी थोड्या थोड्या करून, म्हणजे सुरुवातीपासून थोडी थोडी करून सवय केलेली आहे. कारण जेव्हा मी पण लग्न होऊन आलेली तेव्हा पण मला पण या सगळ्याची सवय नव्हती. आईकडे की घरी असताना आई पप्पांची लाडाची म्हणजे अशी मी खूप वाढलेली होती. म्हणजे अजिबात, म्हणजे मी सकाळी जेव्हा ऑफिसला जायचे, जेव्हा कामावर जायचे ना, तर मी फक्त उठायची, आंघोळ करायची, स्वतःचे केस बांधायचे, इस्त्री केलेले कपडे घालायचे. आई जो हातात डब्बा देणार, पुढ्यात आणून देणार दुधाचा ग्लास किंवा जे काय असणार, खाग करायचं आणि निघायचं ऑफिसला. एवढंच काम असायचं. आल्यानंतर पण आंघोळ करायची, बॅग ठेवायची आणि मग जे खुर्चीवर बसून राहायचं किंवा बेडवर लोळायचं, एवढंच काम. मग संध्याकाळी थोडा वेळ टाइमपास करायचा, टीव्ही बघायचा. आई काय आपली जेवण करते एका साईडला. पण अशाच सगळ्या गोष्टी होत्या. कधी जर आईला मदत करायला गेली किंवा कधी काय तर पप्पा बोलायचे, अगं नको दे उगाच, हातावर तेल वगैरे कुठे सांडून गेल, उगाचे उपद्व्याप होतील अजून आपल्या डोक्याला. तर त्याच्यामुळे तेव्हा पण असं खूप असं काही मी काम असं केलं नाही. पण जेवणाची आवड मला अजूनही होती आणि आहे पण, म्हणजे तेव्हा पण होते आणि आत्ता पण आहेच. आणि सगळं एकदम पडलं ना आपल्या सगळ्या गोष्टी की आपल्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली तुम्ही त्या घेतलात ना, तर मग तुम्ही त्यात काम करू शकता. म्हणजे जर तुमच्या अंगावर जरी पडल्यानंतर त्याचा खूप एकदम हे करू नका की अरे मालावरच सगळं पडलंय, मी हे सगळं कसं करू. ती गोष्ट पॉझिटिव्हली घ्या, चांगल्याने विचार करा, तुम्ही त्याच्यातनं छान असं काय करू शकता किंवा तुमचा वेळ कसा मॅनेज करू शकता, या सगळ्या गोष्टीचा विचार करून कामं करा. सगळी कामं स्मूथली होतील माझ्यासारखी. आणि ही जी माझ्या चेहऱ्यावरची स्माईल दिसते हे त्याच्या मागचं तेच एक उदाहरण आहे, म्हणजे एक कारण आहे की कुठल्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही. जी गोष्ट पुढ्यात आली ती पॉझिटिव्हली घ्यायची आणि पुढे चालत राहायचं. आज ना उद्या आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी अजून चांगलं लिहिलेलं असेल आणि ते आपल्याला आज नाही मिळालं, पण त्याच्यापेक्षा लाख पटीने जास्त ते आपल्याला पुढच्यासाठी मिळणार असतं. जसं आपण म्हणतो पैसे व्याजाने आपण ठेवतो आणि आपल्याला खूप वर्षांनी ते व्याजाने मिळणार, तसं काहीसं आहे असं समजून घ्यायचं की आता मी ते ठेवलेलं आहे आणि नंतर मला खूप जाऊन ते अजून त्याचे खूप म्हणजे लाखोने ते प्रेम मला मिळणार आहे. असंच थोडासा विचार करायचा आणि पुढे चालत राहायचं. चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा ब्लॉग लवकर संपवताना मला देखील थोडंसं हे वाटतंय की अरे आजचा ब्लॉगशी थोडासा खूपच लवकर संपतोय, पण काय करणार, माझं थोडंसं अभ्यासाचं काम आहे आणि मला आता जेवण पण आवरायचं आहे. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्ही समजून घ्याल. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.